जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका 10 वर्षांनी होत आहेत, त्यामुळं मतदारांच्या मध्ये प्रचंड उत्साह आहे आणि उमेदवार सुद्धा बरेच दिवस या संधीची वाट पाहत होते. आता ही संधी या निमित्ताने आलेली आहे आणि पुन्हा एकदा लोकांचं जे लोकशाही आहे ते आता जिल्हा परिषदेमध्ये सुरू होणार आहे. अजितदादांच्या निधनानंतरची ही निवडणूक काय वाटते? राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळेल? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही पहिल्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीची विस्तारलेली आहे आणि अजितदादांच्या जाण्यानं फार चटका सगळ्या मतदारांना, सगळ्या कार्यकर्त्यांना बसलेला आहे. मला वाटतं या निवडणुकीमध्ये जी सहानुभूती आहे अजितदादांची निश्चितपणानं लोक दाखवतील असा विश्वास आहे. महानगरपालिकेत काल महापौर उपमहापौर झाला. राष्ट्रवादीच्या हातात आता नेमकं काय त्या ठिकाणी असणार सत्तेमध्ये? नाही, आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की 1.25 वर्षाचं महापौर पद ठरल्यामुळं महापौर पद येण्याची शक्यता कमी आहे. पण सीएम साहेबांना आम्ही जर पटवून दिलं आणि जर दिवस कमी झाले तर महापौर पद द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. दुसरं कुठली समिती? उपमहापौर आणि आम्ही मागेल ती समिती. आम्हाला वजा करून आपल्या जिल्ह्यामध्ये असं राजकारण होणार नाही, कारण आणि मला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींचं विशेषतः शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत की प्रत्येक प्रक्रियेमध्ये ते मला विचारतायत, मला बोलावतायत. पालिका निवडणुकीमध्ये मार्करचा वापर करण्यात आलेला होता. या निवडणुकीत पुन्हा शाईचा वापर करण्यात आला. नाही, त्याला प्रचंड टीका झाल्यामुळं पुन्हा त्यांनी आता यावेळेला शाही आणलेली आहे. पक्षामध्ये दादा गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झालेली आहे ती सर्व व्यवस्थित होण्यासाठी किती काळ जाईल? राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड पण काय केली जाईल का? त्याची काय चर्चा झाली? आता नाही, आता जिल्हा परिषद झाल्यानंतर आम्ही सगळे बसणार आहोत आणि मग आपण सुनीत्रा वहिनी, त्यांचं सगळं कुटुंबीय, राष्ट्रवादी सगळे खासदार, आमदार, सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष वगैरे बसून हा निर्णय होईल.